दर्जेदार संघ पाहायला मिळतोय आणि त्याची गाठ पडते ती कोयंडे 11 कालवी अ क्रिकेट संघाविरुद्ध. हॅलो, उद्या दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने मिडबाव, हिंदळे, कातवन, तांबर्डे या पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता आयोजित केला आहे. तरी सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. आरवी 11 कोरगाव संघाची सलामीची विनीची जोडी मैदानात पावले टाकते. तो उजव्या हाताचा फलंदाज सुमित डोंगरे मॅन फ्रॉम पारगाव चा हा खेळाडू पाहायला मिळतोय. तो सुमित डोंगरे तर त्याचा संघ साथीदार नॉस्ट्राईक यांच्या दिशेने सिद्धेश नावाचा. कोयंडे 11 कालवे क्रिकेट संघाकडनं गोलंदाज सज्ज होतोय. पहिलं पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळलं जात आहे. ज्या षटकांमध्ये 2 शतरक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला शतरक्षणासाठी पाहायला मिळत आहे. सन्मान्य श्री वैष्णव कोयंडे यांच्याकडनं पारितोषिक पुरस्कृत होत आहे की कोयंडे 11 कालवी अस क्रिकेट संघाच्या कुठच्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक संपन्न केली तर त्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळी मधल्या शेवटचा सुरेख चेंडू बॅकफुटला सरसावतोय. स्क्वेअर कटचा देखना फटकाच्या एकेरी धावसंख्येने सुमित डोंगरे आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या ही धाव फलकावरती नाममात्र एकेरी धावसंख्येने धावांचा श्री गणेशा आरंभ केला जातोय. तो आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघ नाणेफेक करतोय. प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण 2 दिग्गज संघ मात्र गाठ पडते. ही खऱ्या अर्थाने खूनगाठ बांधली गेली ती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये. यावेळी जमलेला घरंगळत येणारा फटका पहिल्या चेंडूवरती थोडीशी चूक मात्र नकार देतोय तो फलंदाज सिद्धेश याला आणि पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतोय तो सुमित डोंगरे नावाचा फलंदाज. ज्या सुमित डोंगरेवरती युट्यूब वरती आपल्याला एक वेगळं गाणं पाहायला मिळतंय. एकनाथ माळी देवाळे पनवेल यांच्यानी हे गाणं लिहिलं होतं. तो सुमित डोंगरे यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. पहिले षटक यावेळी सुरेख चेंडू मधल्या शेवटचा आडव्या बॅटने चेंडू खेळायचा. बहुधा यष्टीरक्षक याच्याकडनं चूक होत आहे आणि ही चूक महागात पडते ती 4 धावांमध्ये. बॅट धरलेली आहे 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित डोंगरेवर आहे भरोसा आमचा कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. थँक्यू डीजे. सुरेख जे सुमित डोंगरेवरती गाणी लिहिलं गेलं त्याची झलक आपण पाहिली ती डीजे मार्फत. यावेळी पहिलं प्रारंभीचं षटक हाताळलं जात आहे. हे कोयंडे 11 कालवी अ क्रिकेट संघाकडनं जो विक्रांत चव्हाणवरती विश्वास दाखवला जातोय तो एक अचूक टप्प्यावरची लयबद्ध गोलंदाजी ही अति आवश्यक ती कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाला. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल ब्लॉक होल पदीचा चेंडू ज्या चेंडूवरती सुमित डोंगरेकडे कुठचंही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगत होते ही विक्रांत चव्हाण याच्या गोलंदाजीवरती. 2 दिग्गज संघांमध्ये मोठी लढत हाय व्होल्टेजचा ड्रामा या मैदानावरती पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये कुठचा संघ विजयी ठरेल कुणाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल हा निर्वाळा देणारा सामना ग्रीन पार्क मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका मारायचा बहुधा चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळी मात्र साधा सोपा झेल हा जमिनीला दान होताना दिसतोय. एका मराठीतील सुंदर म्हणीची आठवण होत आहे. दैव नाही लल्लाटी पाऊस पडतो शेताच्या काठी. नशिबात नसेल तर चालून आलेली संधी ही दूर निघून जाते हे मात्र शतरक्षकाच्या स्वरूपात पाहायला मिळतंय. थोडीशी नशिबाची साथ सुमित डोंगरेच्या बाजूने पाहायला मिळतंय. एक मोठा सामना एक मोठा दबाव पाहायला मिळतोय खेळाडूंवरती आणि या दबावाखाली मात्र शतरक्षक थोडीशी चूक करतोय कारण जो दबाव पाकिस्तानच्या हसन अलीवरती पाहायला गेला होता आणि जेल सुटून पाकिस्तान वर्ल्ड कपच्या बाहेर गेला होता. यावेळी सुरेख चेंडू ब्लॅक होल पद्धतीचा ज्या चेंडूवरती फलंदाजकडे उत्तर नव्हतं. बहुधा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अवघ्या नाममात्र 8 धावा धाव फलकावरती बिनबाद अशी एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल ती आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघाची.
प्रतिष्ठा नावात लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात लई ताकद हाय रे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय अवघ्या 7 धावा धावफलकावरती बिनबाद अशी सावध आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल ती नाणेफेक करल्यानंतर RV11 कोरगाव क्रिकेट संघाची. ज्या पहिल्या विक्रांत चव्हाण याच्या गोलंदाजीवरती जीवनदान मिळत आहे, मात्र मिळालेलं जीवनदान त्याचा पुरेपूर फायदा उठवायचा या ठाम इराद्याने सुमित डोंगरे मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि जी संधी मिळाली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही ते कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर नाममात्र 7 धावा धावफलकावरती RV11 कोरगाव क्रिकेट संघ डावाची सुरुवात करताना दिसतोय. पहिलं षटक अतिशय सुरेख पॉवर प्लेचं हाताळलं गेलं, कमीत कमी धावांवरती रोखलं गेलं ते RV11 कोरगाव क्रिकेट संघाला. आणि गणेश एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गणेश नावाचा गोलंदाज. यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने उजव्या हाताचा फलंदाज सुमित डोंगरे. यावेळी बॅटची लिडिंग एज पाहायला मिळतंय. निर्णायक एकेरी धाव जोडली जात आहे ती खाती सुमित डोंगरेच्या आणि ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने पुढे सरकत आहे ती नाममात्र 8 धावा धावफलकावरती. अजूनही मोठा फटका पाहायला मिळत नाही. किती दबाव या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय रती महारथी या दोन संघांमध्ये. पण कुणाचा प्रवास हा याच सामन्यामध्ये समाप्त होईल हा निर्वाळा देणारा सामना या मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी मारायचा होता चेंडू डीप पॉइंटला, मात्र फटका मिस टाइम होतोय. एक साधा सोपा झेल टिपला जातोय आणि मोठा मासा गळाला लागतोय. तो सिद्धेश स्वरूपात पहिला हादरा RV11 कोरगाव क्रिकेट संघासाठी. लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात. ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात माझ्या मिठबाव गावात लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान. कोकण पॅकर्स संघाचा शैलेश गुरव समालोचन कक्षाकडे आपण यायचं आहे. आपले संघ साथीदार इतर वाट पाहत आहेत. नवीन फलंदाज मैदानात पावले टाकतोय तो RV11 कोरगाव क्रिकेट संघाचा फलंदाज नंबर 3 वरती फलंदाजीसाठी येतोय धीरज भोईर. एका बाजूने सुमित डोंगरे सलामीला आलेला फलंदाज तर धीरज भोईर हा मैदानात पावलं टाकतोय. व्यावसायिक क्रिकेटमधील एक मोठं नाव पाहायला मिळत आहे ते धीरज भोईरचं त्याच्या साथीला सुमित डोंगरे. जे सुमित डोंगरेने कित्येक मैदानं आपल्या फलंदाजीने गाजवली, कित्येक अर्धशतकं ही त्याच्या नावावरती नोंदली गेली. मात्र यावेळी खऱ्या अर्थाने ही लिटमस टेस्ट असेल ती मैदानावरती. बॅकफुटला सरतोय, चेंडूला स्क्वेअर कट करतोय, पॉइंटला सुरेख देखणं वाखाणण्याजोगं शतरक्षण. जी एकेरी धाव निर्णायक मिळत आहे ती सुमित डोंगरेसाठी. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 9 धावा एका गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे. निर्धारित 6 षटकं 36 चेंडूंचा खेळ विचार केला असता 70-80 धावा जमवणं हे नितांत गरजेचं. प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर तेवढ्या ताकदीचा तोलामुलाचा संघ या मैदानावरती. या सुरेख चेंडू, ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं तो चेंडू खाली राहतोय. जो फटका खेळायचा होता फलंदाजाला गृहीत धरला होता तो प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि चेंडूची सांगता ही निर्धाव चेंडूने होते ती गणेश याच्या गोलंदाजीवरती. गणेश एंडकडनं गणेश हा सज्ज होतोय. पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख हाताळले गेले. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला थोडासा शब्द ठेवतोय तो धीरज भोईरला. यावेळी डीप अलॉंग द कार्पेटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप लॉंग ऑफरचा शतरक्षक दूरवरनं प्रवास करतोय. अखेरच्या क्षणी चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि निर्णायक 2 धावा ह्या धीरज भोईरच्या खाती जोडल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या डबल फिगर मध्ये पाहायला मिळते ती 11 धावा एका गडीच्या मोबदल्यात. सलामीवीर फलंदाज सिद्धेश हा झटपट बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थाने फलंदाजीची सूत्र जबाबदारी ही सुमित डोंगरे त्याच्या साथीला धीरज भोईर या फलंदाजांवरती येऊन राहते.
यावेळी रिव्हर्सिपचा फटका खेळायचा पॉइंटला सुरेख देखणं वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण जी दरी होती ती दरी भेदायचा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला आणि दुसऱ्या सफल षटकाची सांगता होत आहे. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अवघ्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुमित डोंगरे त्याच्या साथीला धीरज बोरी. मॅन फ्रॉम नवी मुंबई इथनं बिलॉंग करतोय हा खेळाडू. मात्र आतापर्यंत मैदानावरती दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलं जातंय. जे मोठे फटके अपेक्षित, एका बाजूने हल्ला आक्रमण करायचा हा मनोबल इरादा सुमित डोंगरेचा, तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. विक्रांत चव्हाण सांघिक तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळलं जात आहे ते कोयंडे 11 कालवे क्रिकेट संघाकडनं. यावेळी सुरेख फटका निघतोय, चेंडू येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने, बहुधा चेंडू सीमारेषा पार करतोय 6 धावांसाठी. पाहिजे तेवढ्या देईन दिलक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिलक्या तुलार, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला, मॅच जिंकून दाखव सुमित. नक्कीच आज विश्वास असेल सुमित डोंगरेवरती, मॅच जिंकून दाखव मला रे. सुंदर फटका विक्रांत चव्हाण वरती स्वागत केलं जातंय. पहिल्या चेंडूवरती षटकराने सांघिक धावसंख्या 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सुरू होताना दिसतोय. यावेळी सुरेख हा वेगवान चेंडू, ज्या चेंडूवरती सुमित डोंगरेकडे उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूने सांगत होत आहे सुरेख वरती म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने गोलंदाज कमबॅक करतोय तो विक्रांत चव्हाण नावाचा गोलंदाज. षटक क्रमांक 3, सांघिक धावसंख्या 17 एका गड्याच्या मोबदल्यात. ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवायचा हा मनोबल इरादा. यावेळी डीप लॉंगरला क्षेत्ररक्षण थोडस गचाळ होत आहे. हे दुसरं जीवनदान मिळत आहे ते सुमित डोंगरेच्या खाती. आजचा दिवस हा सुदैवी ठरताना दिसतोय. सुमित डोंगरे पहिला ऑन साइडला झेल उडाला होता, त्यानंतर लॉंग ऑफला हा झेल पाहायला मिळतोय. मात्र दोन्ही झेल हे जमिनीला दान होताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा सुदैवी ठरतोय की काय ही तमाम शंका वर्तवली जात आहे ती आरव्ही 11 कोरगाव क्रिकेट संघाच्या बाजूने. विक्रांत चव्हाण सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू डीप मिड विकेटला हल्ला चढवला जातोय 6 धावांसाठी. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. बॅट्समन हाय पूर्ण अतिशय सुरेख सुंदर फलंदाजी. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. यावेळी 2 जीवनदानं, त्या जीवनदानाचा फायदा उठवून मी एक दर्जेदार खेळीचं प्रदर्शन घडवेन हा मनोबल इरादा सुमित डोंगरेचा या मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 तगडे मोठे फटके हे त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. सांघिक धावसंख्या धावफलकावरती पावशतक फलकावर लागतंय 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विक्रांत चव्हाण याच्यावरती हल्ला चढवला जातोय. ते षटक क्रमांक 3 हे कोयंडे 11 कालवे क्रिकेट संघाकडनं हाताळताना दिसतोय तो डावकर हाताचा गोलंदाज विक्रांत चव्हाण. याही वेळी चेंडू टोलवला जातोय, चेंडू येतोय डीप लॉंग ऑफला. मात्र यावेळी मात्र कुठचीही चूक केली जात नाही, तर सुमित डोंगरेची खेळी समाप्त होताना दिसतंय ही दुसऱ्या गड्याच्या रूपात.
नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो मिस्टर अमित नाईक नावाचा फलंदाज. जी 2 जीवनदानं मिळाले, मात्र तिसऱ्या झेलाला सुरेख झेल टिपला जातोय. यावेळी मात्र कुठचीही संधी दिली गेली नाही. ती सुमित डोंगरेला पहिल्या 2 चेंडूंवरती जी चूक झाली ती मात्र यावेळी सुधारली गेली ती क्षेत्ररक्षक कडनं. 2 गडींच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 हे पाहायला मिळालं. विक्रांत चव्हाण हाताळताना दिसतोय, ज्याने या इनिंगची सुरुवात केली होती तोच विक्रांत चव्हाण यावेळी मात्र सफल होतोय. एक मोठा मासा गळायला लागतोय तो विक्रांत चव्हाणच्या खाती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करायचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कमी धावसंख्येवरती रोखलं. हा यक्ष प्रश्न कोयंडी 11 कालवी क्रिकेट संघासोबत उभा राहतोय. अमित नाईक त्याच्या साथीला धीरज भोईर ही जोडी मधल्या फळीतील मैदानावरती पाहायला मिळत आहे. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सज्ज होताना दिसतोय तो डावकर हाताचा जलदगती गोलंदाज विक्रांत चव्हाण नावाचा. यावेळी चेंडू मारायचा होता ऑन साइडला, मात्र हातातनं बॅट निसटतय. एकेरी धाव जोडली जाते. ही बायच्या स्वरूपात ती आरव्ही 11 कोरगाव क्रिकेट संघासाठी. सांघिक धावसंख्या ही 26 धावा. प्रारंभीची 3 षटकं, निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. 26 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. उर्वरित अजूनही 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 18 चेंडूंवरती किती धावांचा डोंगर मनोरा हा रचला जातोय आरव्ही 11 कोरगाव क्रिकेट संघाकडनं, की एका कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळतोय. आमच्या क्रीडा रसिकांना हे सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक अलिबाग रायगडवरना काका मात्रे मायक्रोफोन वरती येत आहेत आणि मी प्रदीप देऊळकर थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद प्रदीप देऊळकर सर. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचे खेळाडूंचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचा मराठी समाजाचे काका मात्रे विद्यानगर अलिबाग रायगड आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि मैदानाकडे घेऊन जातोय. आपण इथे पाहिलं सुमित डोंगरेला 2 जीवदानं मिळाली, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु पारगावचा हा खेळाडू आकाश तारेकरच्या संघातला खेळणारा खेळाडू इथे मात्र आपण पाहिलं बाद झाला. त्यानंतर अमित नाईक एकटघर अर्थात पनवेल तालुक्यातला एकटघर गावाचा हा रहिवासी खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये येतोय आणि धावफलकावर धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात त्या 26 धावा. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत, कारण सामना 6 षटकांचा आहे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर पाहूया गोलंदाजी आपण पाहिलं तर गोलंदाज अर्थातच विक्रांत चव्हाण याची गोलंदाजी महागडी ठरली. 13 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा आणि त्यानंतर अर्थातच 13 धावा. एकूण धावसंख्या धावफलक येते 26. फलंदाज मात्र धीरज भोईर हा अर्थात धारावे नवी मुंबईचा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खेळतोय वैयक्तिक 1 या 2 या धावसंख्येवर. आणि अमित नाईक एकटघर अर्थात पनवेलचा खेळाडू या ठिकाणी नॉनस्ट्राईकवर असताना. तर 3 विकेट जर या ठिकाणी सलग घेतले गेले तर 500 रुपये पारितोषिक सन्माननीय नाव सांगा वैष्णव कोयंड यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळेल. वळी आपण मैदानाकडे. पहिला चेंडू या षटकातला आपण इथे पाहिलात, उजयष्टीच्या दिशेने येणारा चेंडू. इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झाला तो धीरज भोईर आणि अशा प्रकारे निधाव चेंडू सांगता होते. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूवरचं युद्ध आपण पाहतात. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी तैनात केले गेले. एक गली क्षेत्र तुम्ही पाहताय, डीप पॉईंट तैनात केले, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. या दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू हवेत टिपण्याचा प्रयत्न, हा झेल मात्र पाहूया. पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतोय आणि इथे मात्र तुम्ही पाहतात अर्थातच खेळाडू एकत्र येतात आणि मात्र मैदानातून फलंदाजाला मात्र परतावे लागेल. या ठिकाणी मात्र गली क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला. उत्कृष्ट झेल जे आपल्याला इथे पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोयंडे 11 कालवी या संघाकडून आणि फलंदाज मैदानातून बाहेर. कोरगाव गोवा संघाचे फलंदाज मैदानातून परतले आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फलंदाज नमित पाटील. नवी मुंबई तुर्भेचा आणखीन एक नवीन खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते. तुर्भे गाव म्हटल्यानंतर तुम्हाला अर्थातच अनेक खेळाडू तेव्हा पाहायला मिळतात आणि त्याच्यामधून अगदी शेवटची 2 रात्रीमध्ये तुम्ही तुर्भे गावचेच रहिवासी असणारे
कुणाल दाते सरांना तुम्ही ऐकणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय एक उत्कृष्ट समालोचक नवी मुंबईचा तुम्ही पाहणार आहात. तर आज मात्र मी या स्पर्धेतून रजा घेईन, कारण 2 दिवसीय स्पर्धा, त्यानंतर परवापासून अलिबागमध्ये सुरू असणारी एक भव्य क्रिकेट स्पर्धा. तर जाऊया मैदानाकडे. यावी गोलंदाज तयार, पंच डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र मोठा फटका, चेंडूला डीप स्क्वेअर लेगमधून खेळून भिरकावून दिलाय. इथे मात्र पाहतो पुलचा फटका येतोय आणि सी मारेशा कव्हर केली जाते. येतोय अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. धावा दाभोलकर येतात. षटकार मारतो फलंदाज अर्थात नमित पाटील, तुर्बेचा हा खेळाडू. इथे पाहिलं पहिल्या चेंडूवर मोटरसायकलची लाईट बंद करा प्लीज. तर या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर पहिला खणखणीत षटकार. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र चेंडूला हवेतून भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अर्थात जातोय. इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा कव्हर केली जाते. येतोय आणखीन एक मोठा फटकार. बॅटमधून आलेला आणखीन एक षटकार, सलग 2 षटकार मारलेत. आणि कालच्या रात्रीमध्ये रुपेश तांडेल आर डी स्पोर्ट्स माणगाव संघाचा खेळाडू, ज्याने 3 सलग षटकार मारले होते. अर्थात त्याची आठवण केलेली. पाहूया या चेंडूवर आणखीन एक षटकार येणार का. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर गणेश इथे आपण पाहायला मिळतात. धावा दाभोलकर येऊन पोहोचल्यात, त्या तब्बल 38 धावा, 38. आणि एक आक्रमकता इथे पाहायला मिळते तुर्भेगावचा खेळाडू. पुन्हा एकदा गणेश आपल्या बॉलिंग मार्कवर 5 ते 6 फलंदाज न पाहत आहे. मध्यमगती मारा करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा तयार पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र अर्थातच महेंद्र सिंग धोनी स्टाईलमध्ये तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र इथे मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती. स्वतः गोलंदाज चेंडूवर येतोय गणेश, चेंडू उचलतोय आणि निर्धाव चेंडू सांगता झाले. ऑन साईडला आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक अर्थातच स्क्वेअर क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी. आता मात्र 2 षटकारानंतर गणेशनी जे चेंडू फेकले, फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं नमित नाईकला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र षटक क्रमांक 4ची समाप्ती. 6 षटकांचा सामना तुम्ही पाहताय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावेन पोहोचतात त्या 38 धावा. अर्थातच प्रति षटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये धावफलकावर आल्या त्या 9.50च्या सरसने 38 धावा. येणारी अजूनही 2 षटकं आहेत. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून. माझ्यासोबत अर्थातच माळवणचा एक अतिशय गोड आवाज प्रदीप देऊळकर सर, त्याचबरोबर अगदी माझ्या बाजूला आज या स्पर्धेला जॉईन झाले ते अर्थातच माळवणी भाषेचा एक जबरदस्त युवा समालोचक अर्थात बादल चौधरी सर, वालावळ चा हा अर्थातच समालोचक, ज्याने गोवा आणि संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप चांगलं त्यांनी योगदान दिलं. त्याचबरोबर अमोल जमदाडे युवा समालोचक, ज्याने राणीचा बाग इथे प्रथम मुंबईमध्ये त्यांनी स्पर्धा माझ्यासोबत केली. आणि त्यानंतर शिवधन अर्थातच वडवलीची ती क्रिकेट स्पर्धा 15 दिवसावी झाली आहे. त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये 3 लाखाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये अमोल जमदाडेने 2 दिवस समालोचन केलं. तुमचा 12वा खेळाडू इथे ठेवा ना, 12वा खेळाडू ठेवा ना. 12 आले.38 धावा दाखल करतात. गोलंदाजीमध्ये बदल 5व्या षटक इथे आपण पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग इथे कव्हर केले गेले. स्क्वेअर लेगच्या सीमारेच्या पलीकडे येतो एक सुंदर संजीवनी चौकार, 4 धावा. माध्यमातून 4 धावांचं योगदान इथे मिळालंय.
आज मुंबई, नवी मुंबई परिसरातील आणि रायगड जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोवा राज्यातून अनेक खेळाडू पाहिले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधून खेळाडू पाहतात. या ठिकाणी मात्र पाहायलात हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो मिडविकेटला. डीप एडू क्षेत्राचे चेंडूवर येणार. फटकेमध्ये ताकद थोडीशी कमी ठरली आणि या हिरवागार मैदानामध्ये इथे पाहिलं खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. कारण चेंडूची फेकी चांगली होती, मात्र थोडंसं इथे क्षेत्रक्षण खराब झालं आणि त्याचा परिणाम या ठिकाणी धावामध्ये वाढ होते. धावफलकात वाढ झाली ती एकूण 44. 3 बाद 44 धावा धावफलकार आल्यात. 5वे षटक मार्गस्थ मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा अँटॉफिल वडाळा मुंबईचा हा गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा गुणसाठी सज्ज. समोर मात्र वळतोय आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनीतने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज अर्थातच खेळत होता तो अमित नाईक, एकटघर पनवेलचा हा खेळाडू. मात्र इथे पाहिलं चेंडू अर्थातच या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूपचं युद्ध तुम्ही पाहत आहात. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर असल्या चेंडू उंचावरून या ठिकाणी पुलचा फटका पाहायला मला डीप स्क्वेअर लेग सी माराच्या पकडे येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार साधा. षटकार एकूण धावसंख्या धावप्रकार येऊन पोहोचते 50 धावा. आरवी कोरगाव गोवा संघाची धावसंख्या पाहताय आपण. 3 फलंदाज गमावल्यानंतर 6 षटकांचा सामना आणि या 6 षटकामध्ये मोठी धावसंख्या रचण्याची मनसुबा या ठिकाणी मैदानात घेऊन आलेला अमित नाईक पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श झाला होता. चेंडूला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. इथे मात्र क्षेत्रक्षक चेंडू 1 धावेचं योगदान मिळालं. अमित नाईक याच्या धावसंख्येमध्ये 1 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 1 वाढते 7 आणि एकूण धावसंख्या धावप्रक्रियेत येते 3 गडी बाद 51. 51. समर्जन कक्षाच्या एंडकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी हा चेंडूला मात्र अपरकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. वाईडिश पूर्ण क्षेत्रविषयी चेंडूवर येणार. चेंडूची फेकी केली ती अर्थ यष्टीच्या दिशेने. ओव्हर थ्रो होता. बॅकअपला खेळाडू येतोय या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा धावफलकात नोंदवल्या जातात. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावांच्या मधून षटक क्रमांक 5 इथे समाप्त झाल्यानंतर धावफलकार धावा येऊन पोहोचल्या. आरवी कोरगाव गोवा संघाच्या एकूण 53 धावा 3 फलंदाज गमावल्यानंतर. तीत खेळतोय तर अमित नाईक या ठिकाणी मात्र आपण पाहतात एका षटकामध्ये खेळले 7 या धावसंख्येवर. नमित पाटील या ठिकाणी तुम्ही पाहिलात अर्थातच 2 षटकाराच्या माध्यमातून त्याने तब्बल 14 धावांचं योगदान दिलं. आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर गोलंदाज अर्थातच आशिष अँटॉफिल वडाळा संघाचा हा खेळाडू त्याने एकूण धावा या धावफलकावर दिल्या 15 धावा या ठिकाणी खर्च केल्या. अंतिम षटक असेल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कारण 6 षटकांचा सामना आणि या 6 षटकांच्या सामन्यामध्ये आता पाहूया अंतिम षटक, ज्याला डू अ डाय जिंका अथवा मरा षटक म्हटलं जातं. आणि या षटकामध्ये फलंदाज नेहमी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र 3च फलंदाज गमावले होते अर्थातच आरवी कोरगाव गोवा संघाने. त्यामुळे 53 धावा धावफलकार आल्यात. 5 षटकं समाप्त झालीत. 53 धावा म्हटल्यानंतर अर्थात प्रति षटक 10.7च्या सरासरी धावा धावफलकार आल्यात. अंतिम षटक आणि अंतिम षटक घेऊन गेल्यात गणपती मंदिर एंड कडून नवीन गोलंदाज येतोय. चित्ता कॅम्पचा गोलंदाज अर्थात हुसेन या ठिकाणी गोलसाठी सज्ज होतोय. चेंबूर मुंबईचा हा गोलंदाज चित्ता कॅम्प या ठिकाणी मात्र गोलसाठी सज्ज होतोय. अर्थात हुसेन याचा पहिला चेंडू इथे पाहायला मिळत. यावेळी मात्र अगदी यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. 6 षटकांचा सामना इथे पाहतात. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. हुसेन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र उंचावर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कोणतीच चूक करत आणि इथे मात्र 4था फलंदाज मैदानातून गमावला जातो तो आरवी कोरगाव गोवा संघाचा. 4 गडी बाद धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 53.
असताना अमित नाईक मात्र याची खेळी समाप्त होतोय. त्याची वैयक्तिक धावसंख्या तुम्ही पाहिले तर अर्थातच 7 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि आता 4 फलंदाज या ठिकाणी आत्तापर्यंत गमावले. शेवटचे षटक या ठिकाणी सुरू आहे गणपती मंदिर एंडकडून. गोलंदाज हुसेन अर्थात चित्ता कॅम्प चेंबूर मुंबई परिसरातला हा गोलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहतात की चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. या षटकात त्यांनी विकेट प्राप्त केली कारण ती भागीदारी झाली होती. ती भागीदारी तोडणं महत्त्वाचं होतं आणि ती भागीदारी तोडण्याचा प्रयत्न इथे केला गेला. वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र पहा पुन्हा एकदा स्विंग केला चेंडूला. टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. उजवष्टीच्या अगदी बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज चंदन. गोव्याचा हा खेळाडू चंदन या ठिकाणी येतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळणार आहोत. यावेळी मात्र चेंडूला अर्थात भिरकावून दिले. लॉफ्टेड शॉट वायडिश लॉंग ऑन कव्हर केलं गेलं. तो एक पुन्हा एकदा मोठा फटका गगनभेदी गगनचुंबी षटकार. लॉंगॉन क्षेत्रामध्ये आलेला मोठा फटका. धावफलकार धावा येऊन पोचल्या 59. तर नमितने मारलेला हा फटका माफ करा. या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत पुढचा चेंडू. यावेळी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी चेंडू आपण पाहता तो गेला मिडॉन क्षेत्रामध्ये अर्थातच जमिनीला सरपट गेला चेंडू. इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्र. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र बाद होऊन परततोय. 5वा धक्का बसला तो आरवी कोरेगाव गोवा संघाला आणि फलंदाज धावचीत चेहऱ्याने बाद झाला. नवीन आलेला फलंदाज चंदन या ठिकाणी मात्र बाद झाला तो अर्थात 0 धावसंख्येवर. धावफलकर आल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये 60 धावा धावफलकावर कारण 1 धाव या ठिकाणी पूर्ण केले गेले. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये 60 या धावसंख्येवर या ठिकाणी विकेट गेलं आणि नवीन फलंदाज पनवेल तालुक्यातल्या मधला अर्थात इनामपुरी गावाचा अंगद पाटील या ठिकाणी मैदानामध्ये नॉनस्ट्राईक केला असताना इथे मात्र पहा यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. इथे पाहूया नेमकं काय घडतंय. आणखीन एक फलंदाज धावचीच्या रुपयाने मैदान बाद होते. 6वा फलंदाज इथे गमावला गेला आणि अर्थात 6 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचले ती 60 धावा 61 धावा. साठी 61 धावांची या ठिकाणी गरज आहे. ती अर्थातच आपण पाहणार आहोत. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करण्यासाठी कोयंडे 11 काळवी ए संघाच्या संघासमोर. तर हे षटक होतं गोलंदाज अर्थातच हुसेनचं. या हुसेनने या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या ते अर्थातच 7 धावा. 2 फलंदाज या षटकामध्ये धावचीत चेहऱ्याने बाद झाल्यात. तर खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होते. दुसऱ्या सत्रामध्ये पाहूया काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूफलचं युद्ध. अर्थातच या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा माळवणीमध्ये आपण समालोचन ऐकणार ते बादल चौधरी सरांचं. या स्पर्धेकडे एक नजर टाकली तर अर्थातच ही मोठी भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 वर्ष 4थं मंगळवारी दिनांक 15 फेब्रुवारी 2022ला ही झाली क्रिकेट स्पर्धा. 19 फेब्रुवारी 2022 ही या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. 2 लाख प्रथम पारितोषिक आणि भव्य चषक रामेश्वर प्रतिष्ठान चषक. द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 20,000, चतुर्थ क्रमांक 20,000, 3,40,000ची ही टप्पल क्रिकेट स्पर्धा. सामनावीर म्हणून असा चषक टी शर्ट सुमित ढेकळे नाळासोपारा बाहुबली संबोधलं जातं त्याच्या माध्यमातून दिले जातात. उत्कृष्ट गोलंदाजासाठी चषक रुपये 4,444. उत्कृष्ट फलंदाजी चषक रुपये 4,444. मालिकावीर 11,111 रुपयाचं पारितोषिक आणि अंतिम सामनावीर 5,555 रुपये. ही पारितोषिकाची रक्कम होते 25,554 रुपये आणि संपूर्ण रक्कम 3,40,000 आणि 25,554 रुपये आपण एकत्रित केली तर ही स्पर्धा तब्बल 3,65,554 रुपयाची भव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय शैलेशजी लोकेसर आणि भाई नरेश सर
यांच्या माध्यमातून अर्थात रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव, काका नरे सर, सुहाजी मिडबावकर, पिंकू मिडबावकर सर, अतुलजी मिडबावकर सर या आणि त्यांचे इतर सर्व सहकारी ज्यांनी तन मन आणि धन या 3 घटकांचा खऱ्या अर्थाने वापर करून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. क्रिकेट रसिकांचं मिळालेलं अतिशय खूप चांगलं योगदान या स्पर्धे ठिकाणी आत्तापर्यंत पाहिलं. 2 रात्र चाललेली क्रिकेट स्पर्धा कोणत्या प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागलं नाही आणि अर्थातच 5 दिवस या स्पर्धेला गालबोट लागणार नाही, कारण प्रेक्षकांची चांगली या ठिकाणी पाठबळ या आमच्या आयोजकांना मिळालं आहे. तर खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होतोय. काय घडणार, काय बिघडणार, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये ऐकूया अर्थातच माळवणीमधून एक सुंदर आवाज अर्थातच बादल सरांचा. ओटू बादल सर. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे सर. रामेश्वर प्रतिष्ठान आणि बाजारपेठ मित्रमंडळ मिडबाव आयोजित या भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेत आजची दुसरी रात्र, दुसऱ्या रात्रीतलं हो चौथं सामनं. चौथ्या सामन्यात परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. देवबरा गावाल्यानो, मालवणी आकाशवाणीच्या मिडबाव केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. टॉस जिंकलो कोयंडे 11 कालवी संघाने टॉस जिंकून घेतली फिल्डिंग आणि आरवी कोरगाव संघाची पहिली फलंदाजी करताना 60 रन्स आरवी कोरगाव संघाचे. यामध्ये सुमित ढेकणेचे पहिली ओपनिंगसाठी 19 रन आणि त्यानंतर अमित नाईकाचो 1 षटकार आणि नमित पाटीलचे 2 षटकार. एकूण 4 षटकार आणि एकूण 5 षटकार बसले या इनिंगमध्ये. सुमित ढेकणेचे 2 आणि ह्या सगळ्याच्या जोरावर एकूण धावसंख्या 10 धावांची सरासरी 60 रन्सावर. 61 रन्सांचा टार्गेट आणि 61 रन्सांचा पाठलाग करण्यासाठी कोयंडे 11 कालवी संघाची सलामीची जोडी. पुढचा सामनो रामेश्वर सावडाव विरुद्ध कोकण पॅकर्स मुंबई. दोन्ही कॅप्टन तुमका विनंती असलेली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन तुम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. दोन्ही संघ रामेश्वर सावडाव आणि कोकण पॅकर्स मुंबई. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस अलॉंग विथ युअर प्लेइंग 11 लिस्ट. सलामीची जोडी, ओपनिंग पेअर जका म्हटली जाता, खिल्लारी जोडी जका मालवणी भाषेत म्हटली जाता, तीच खिल्लारी जोडी मैदानात. 61 रन्सांचो पाठलाग कोयंडे 11 कालवी संघ करता की आरवी कोरगाव संघ 60 रन्सांचो बचाव करता. येणाऱ्या 6 ओव्हरीमध्ये तुमच्यासमोर चित्र सिद्ध होताला. पहिल्या सामन्यात युवा मधरुळ राजापूर संघाचा पराभव करून कोयंडे 11 कालवी असंघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना आणि दुसऱ्या सामन्यात तन्मय स्पोर्ट कुसरवे संघाचा पराभव करून आरवी कोरगाव संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना. हॅलो, कोकण पॅकर्स मुंबई या संघ किंवा संघाचे सहकारी कोण उपस्थित असतील तर त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. कोकण पॅकर्स मुंबई. वैष्णव कोयंडे साहेबांकडून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा बक्षीस. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा बक्षीस वैष्णव कोयंडे साहेब. कोयंडे 11 कालवी संघाच्या बॅटरसाठी सुवर्ण संधी बघूया. 61 रन्सांचा पाठलाग. सलामीची जोडी मैदानात प्रवेश करताना आरवी कोरगाव संघाचा क्षेत्ररक्षण सज्ज. बॉलिंग मार्कवर आरवी कोरगाव संघाचो विकी भोईर. धारावे नवी मुंबईचो ह्यो गुणवान खेळाडू. बॉलिंग मार्कवर एक वेगवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. आपल्या 6 फूट उंचीचो फायदो घेऊन पहिल्या मॅचमध्ये ज्यांनी वेगवान गोलंदाजी केली तो विकी. बॉलिंग मार्कवर स्ट्रायकर एंडवर रजत मुंडे आणि नॉन स्ट्रायकर एंडवर फरदीन. पहिलोच फटको तो रजत मुंडेचो मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेट वरसून फिल्डर येतलो. अमित नाईक फील्ड करतलो, थ्रो करतलो. तोपर्यंत 1 रन. 1 रनसानिशी रजत मुंडेन आपल्या खात्याची बोनी केली. मालवणी भाषेत जेका बोनी म्हटली जाता, सुरुवात म्हटली जाता. इनिंगची सुरुवात, धावसंख्येची सुरुवात. पहिलो चेंडू झालो समाप्त. पहिल्यांदाच फरदीन येतलो स्ट्रायकर एंडवर. डावखुऱ्या तो फरदीन लेफ्ट हँडेड. फरदीन बॅटर सामना करतलो विकी भोयरच्या वेगवान चेंडूचो. विकी भोयरने गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा खूपच सुंदर केलेली. जखडून ठेवलेला कुसरवे संघाच्या सगळ्या बॅटरला तोच विकी भोयर. माफ करा, रजत मुंडे स्ट्रायकर एंडवर दिसता. रजत मुंडे डावखुऱ्याचा जो रजत आणि इनिंगची सुरुवात केलेली फरदीनने स्ट्रायकर एंडवर.
दुसरं चेंडू झालं समाप्त. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. विकी भोयर धारावीसारख्या एका मोठ्या शहरातलो एक खेळाडू बॉलिंग मार्कवर आमच्या रामेश्वर मिडभावच्या या डे नाईटच्या स्पर्धेत आपल्या वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवताना अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच कट केलो. पॉइंट वरसून फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत रन आउट करण्याची संधी होती. जर डिरेक्ट हिट झाली असती तर पंचांसाठी थोडासा काम होता. नशिबाची साथ मात्र मिळाली रजत मुंडे सारख्या एका नावाजलेल्या खेळाडूक. रजत मुंडे बाद करण्याची ही संधी होती. हाफ चान्स एका म्हटलं जातं आणि जर सामना जिंकायचा असाल तर ह्यो हाफ चान्स तुमका फुल चान्समध्ये बदलूचो लागतलो. आरवी कोरगाव संघ एक मातब्बर संघ, गोवा राज्यातला एक दर्जेदार संघ, एक पूर्णपणे व्यावसायिक संघ खेळताना कोयंडे 11 कालवी संघाविरुद्ध 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त 2 रन्सावर. परत एकदा विकी बॉलिंग मार्कवर. विकीचं वेगवान चेंडू खेळण्यासाठी फरदीन, उजव्या हाताचा फरदीन स्ट्रायकर एंडवर तयार. वैयक्तिक 1 आणि सांघिक 2 रन्सावर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने चंदन नाईकला चकवून चेंडू गेलो आकांड्या पार, गडग्या पार, माटवाच्या दिशेने चौकारासाठी. पहिलो चौकार फरदीनच्या समाप्त. थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने विकी चल्लो की काय असा वाटाक लागला. 5वं चेंडू घेऊन येतो विकी फरदीनसाठी. धावसंख्या 6. अजून एक वेगवान चेंडू लॉंग ऑन च्या दिशेने मारलेलो फटको मिड ऑनला क्लिअर करून परत एकदा अकांड्या पार चौकार. सलग दुसरा चौकार. खर्च केले एक महागडा षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवलो फरदीनने स्ट्रायकर एंडवर. परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो. शफल होऊन खेळण्याच्या नादात तटक्या पेचून गेलेलो चेंडू, क्लीन बोल्ड करून गेलेलो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. 1 बाद 10 रन्सावर. चेंडूवर सलग 2 चौकार मारलेले फरदीनने थोड्या आशा उंचावलेले कोयंडे 11 कालवी संघाचे. पण सलग 2 चौकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र फरदीन तंबूत परतलो पहिल्या गड्याच्या स्वरूपात. एक मालवणी म्हण आठवली, घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. घटकेत ऐरार, ऐरार म्हटल्यानंतर इंद्राचे वाहन ऐरावत आठवतलो आणि त्यानंतर इंद्राच्या ऐरावतावरून डायरेक्ट बैलार. सलग 2 चौकार मारणारा खेळाडू तंबूच्या दिशेने. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. 10 धावांची सरासरी अपेक्षित होती, ती सरासरी मात्र राखून दिली फरदीनने. आणि फरदीनची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानात पावला टाकताना कोयंडे 11 कालवी संघासाठी सागर रणपिसे. मुंबई फोर्ट भागातलो हे खेळाडू मैदानात गेलो तो फरदीनची जागा घेण्यासाठी. आणि बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम गोवा, द पेडणे एक्सप्रेस, स्पीड स्टार ऑफ द गोवा, स्पीड स्टार ऑफ द पेडणे. गोवा तालुक्यातील एक निसर्गरम्य तालुका म्हणजे पेडणे. या पेडणे तालुक्यातलो एक गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू. मुंबईचा घुंगरू सगळ्यांकाच माहिती असा महेश चेनवणकर ज्याचं नाव असा. आणि तो महेश चेनवणकर सुद्धा कोकणातलोच असा आणि ह्यो घुंगरू सुद्धा कोकणातलो. बघूया कोणाचे घुंगरू वाचतले. स्ट्रायकर एंडवर रजत मुंडे. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात थोडीशी दिक्कत फॉलो थ्रूवर गौरेशसाठी. पॅव्हलिन एंडकडून गोलंदाजीची सुरुवात करतो गौरेश. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्या ओव्हरीमध्ये विकीन खर्च केले 10 रन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या चेंडूवर या कलाम आपल्या संघाक लावून दिल्या. गौरेशचं पहिलो चेंडू दुसऱ्या ओव्हरीचो रजत मुंडेसाठी. सुंदर चेंडू ढिल्या हातान खेळान काढलो. जोपर्यंत गौरेश नागवेकर चेंडूच्या मागे जाता फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनसांची स्थिरावलेली धावसंख्या 11 रन्सावर.
क्रिकेटच्या परिभाषेत ज्याका नेल्सन फिगर म्हटली जाता, सुप्रसिद्ध इंग्लिश पंच डिकी बर्ड सरांनी प्रसिद्ध केलेली फिगर होती कसोटीमधले 1 बाद 111, 2 बाद 222, ज्याका नेल्सन फिगर म्हटली जाता. टेनिस क्रिकेटवर मात्र एवढी धावसंख्या होताना कठीण. 1 बाद 11 धावसंख्या ज्याका आपण नेल्सन फिगर म्हणूया. मालवणीत सांगायचं तर 91 डबल गेम, धावसंख्या 11 रन्सावर. पाठलाग चालू असा तो 61 रन्सांचो, अजून 50 रन्सांची गरज. गौरेश बॉलिंग मार्कवर अजून एक वेगवान चेंडू घेऊन येतो गौरेश सागरसाठी. पहिल्यांदाच सागर स्ट्रायकर एंडवर. पहिलोच फटको खूपच सुंदर. लॉंग ऑन आणि मिड ऑन अशा दोन खेळाडूंच्या मधून, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोघांच्या मधून मारण्याचा प्रयत्न होतो. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. फक्त 1 रन्स खर्च. अनिकेत देसाईची ढिलाई. हातातलो चेंडू पायात, पायातलो चेंडू हातात. तोपर्यंत दुसरो रन सुद्धा पुरो झालो. अनिकेत देसाई एकतर रन केला 10 ओव्हरीत 6 ओव्हरीत 60, आणि ते जर असे तुम्ही दिलात तर एक मालवणी म्हण आठवतली, नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. जेव्हा वडे नाटातुटीचे असतात तेव्हा धुयेक कायलीकडे बसवून चालणार नाही, सगळा जपान वापरूचं लागता. 1 रनसाचं रूपांतर दुसऱ्या रनसात. धावसंख्या स्थिरावली 13 रनसावर, आणि परत एकदा सागर या 2 वैयक्तिक रनसावर स्ट्रायकर एंडवर. पाठलाग चालू असा तो 61 रनसांचं टार्गेट 61. गौरेशचं परत एक वेगवान चेंडू, खराब चेंडू. पंचांचो इशारा होईल वाईट चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात. अजून 1 रन. 1 रनसांची धावसंख्या स्थिरावली 14 रनसावर. गौरेशने सुरुवात खूप सुंदर केली गोलंदाजीची, पण त्यानंतर मात्र थोडीशी अति वेगवान गोलंदाजी करण्याचा गौरेशचा प्रयत्न थोडंसं अंगलट. दिशाहीन गोलंदाजी या चेंडूवर. पंचांचो इशारो वाईट चेंडूचो. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल या अस्सल मालवणी म्हणीची आठवणली. आणि ही अस्सल कोकणी म्हण असा, समुद्र किनाऱ्यावरची म्हण असा. मॉल म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर 5 मजली 6 मजली AC हॉल आणि मॉल उभे राहते, तर ते मॉल वेगळे. देवगड किनारपट्टीवर, मिठबाव किनारपट्टीवर, मालवण किनारपट्टीवर माशाचा जो लिलाव होता त्याका मॉल म्हटलं जातं. धावसंख्या 14, 14. पाठलाग 61 रनसांचो. गौरेशचा वेगवान चेंडू, फटको हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली. अमित नायकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि षटकार मारण्याच्या नादात लागलं अजून या कलाम. करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. लोक स्टेजच्या खालच्या बाजूला उभी राहत आहेत, त्याची कल्पना आम्हाला व्यासपीठावरती येत नाहीये. आपल्या आजूबाजूला उभे असलेले जे प्रतिष्ठित ग्रामस्थ आहेत त्यांना शक्यतो ह्या स्टेजवरती स्थानापन्न होण्यासाठी आग्रह करा. रामेश्वर प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि व्यापारी मित्रमंडळाचे सर्व ज्येष्ठ सभासद सदस्य आपल्या आजूबाजूला उजव्या बाजूला किंवा पूर्ण स्टेडियमवरती जे आपले हितचिंतक आहेत, ग्रामस्थ आहेत, जे प्रतिष्ठित आहेत, अशा सर्वांना या व्यासपीठावरती आसनस्थ होण्यासाठीचं आपण सांगणं करायचं आहे. या व्यासपीठावरती पंचायत समितीचे माजी सभापती सुनीलभाई पारकर, आमच्या रामेश्वर प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष मिठबाव गावचे कुटुंब प्रमुख भाईजी नरेसाहेब आणि सर्व प्रतिष्ठितांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. सगळ्या मान्यवरांचा मनपूर्वक स्वागत असा, कारण तुम्ही असात त्यामुळे स्पर्धेक मजा असा. चुकान जर कोणाचं नाव घ्यायचं राहिला तर या स्पर्धेवरचा प्रेम मात्र कमी करू नका. जसा प्रेम गेली अनेक वर्ष तुम्ही या स्पर्धेवर केलात, अगदी तसाच प्रेम तुम्ही करूचा. गौरेश नागवेकर बॉलिंग मार्कवर कमाल केली गौरेशने, आणि सागरच्या नावाचा कलाम लागल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आकाश द न्यू बॅटर ॲट स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर एंड. रजत स्ट्रायकर एंडवर. श्रीरावलेली धावसंख्या 14 रनसावर. मोठो फटको आकांडाच्या दिशेन, गडग्या पार, माटुआ पार, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार डायरेक्ट चंद्रार. या षटकारनिशी धावसंख्या स्थिरावली 20 रनसावर. इंग्लंड संघाचो ब्रेसनन आणि भारतीय संघाचो अक्षर पटेल, जेसन रॉय अशा जगप्रसिद्ध खेळाडूंची ही जर्सी क्रमांक 20 स्कोरबोर्डवर. लांब लचक फटको, पाठभर वळ रजत मुंडेच्या बॅटमधून. धावसंख्या स्थिरावली 20.
पाठलाग चालू असा तो 61 रन्सांचो. दुसऱ्या ओव्हरीचे 4 चेंडू समाप्त. गौरेश परत एकदा बॉलिंग मार्कवर. रामेश्वर सावडावा संघाचा संघ सहकारी कोण असतील तर ताबडतोब या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. रामेश्वर सावडाव या संघाच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे. सन्मान दिलो रजत मुंडेचा कौतुक करूचा लागताला. खराब चेंडूक मोठो प्रहार मारलेल्या यापूर्वीच्या चेंडूवर, पण चांगलं चेंडू होतं पुढचं ज्याका सन्मान दिल्यान. क्रिकेटच्या मैदानावर चांगल्या चेंडूक सन्मान, खराब चेंडूवर प्रहार एका स्ट्रॅटेजी म्हटली जाता आणि ही स्ट्रॅटेजी सुद्धा एका मालवणी म्हणीवर डिपेंड असा. मऊ थय खोव आणि कठीण थय देव. चांगल्या चेंडूक देवा सन्मान मानल्यान. 1 रन्स फक्त. धावसंख्या 21. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर आणि आकाश स्ट्रायकर एंडवर. वैयक्तिक 2 सांघिक 21 रन्सावर आकाश सामनो करतलो गौरेशच्या चेंडूचो. हलके स्टिअर केलो, ड्राईव्ह केलो, डीप एक्स्ट्रा कव्हर असून फिल्डर येतलो क्षेत्ररक्षणासाठी. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर झाला. फक्त 1 रन्सावर समाधान. 1 रन्सानिशी दुसऱ्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 6 ओव्हरीमध्ये 61 रन्सांचो पाठलाग करताना कोयंडे 11 कालवी असंघ आरवी कोरगाव संघाविरुद्ध 2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 22. मालवणीत दुर्येचो डबल गेम. धावसंख्या 22. 2 गड्यांच्या मोबदल्यात नेल्सन फिगर 22-2. तिसरो अंतिम पुकार असा. रामेश्वर सावडाव जरा लवकर या आणि येताना चेंदूर मारून या. परत चेंदूर मारण्यात जास्त वेळ खर्च करू नका, कारण लगेच तुमचा सामना असतलो कोकण पॅकर्स मुंबई संघाविरुद्ध. कोकण पॅकर्स मुंबई संघ वाट बघता. रामेश्वर सावडाव संघ तुमच्यापर्यंत आवाज जायत असत तर. धावसंख्या स्थिरावली 22 रन्सावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 आणि बॉलिंग मार्कवर परत एकदा विकी भोयर. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी विकीची. सलग 2 चौकार मारले फरदीनने. या ओव्हरीत त्याची भरपाई करण्याचा इरादो दिसतलो. दुसऱ्या बाजून आकाश आणि रजत मुंडेचो इरादो असतलो. याच ओव्हरीत सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजून परतायचो. दोनही मोठमोठे संघ. एक महाराष्ट्र राज्यातलो एक मातब्बर संघ, दुसऱ्या बाजून गोवा राज्याचो 1 नंबरचो प्रोफेशनल संघ. 22 धावा. फटको मोठो मारण्याचा इरादो होतो. बॅटच्या मधोमध काही चेंडू इलो नाही. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट कडे मारण्याचा इरादो होतो. शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत चेंडूचा प्रवास. मोठा अपील झाला रनआउटचा, पण अगदी सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये हे दोनही बॅटर. 2 रन्स. या 2 रन्सांनी धावसंख्या स्थिरावली 24 रन्सावर. धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर. धावसंख्या 24 रन्सावर. पाठलाग चालू असा तो 61 रन्सांचो. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दोनही बॅटर पोचले असा पंचांचो निर्वाळो. आता झाली. पहिलो चेंडू खूप वेगवान होतो. धारावे नवी मुंबईचा हो गुणवान खेळाडू. 6 फुटाची उंची आणि शेवटच्या क्षणाक उडी घेऊन लँडिंग करताना सोडलेलं चेंडू. जवळपास 9 फुटाच्या जास्त उंचीवरसून येणारे वेगवान चेंडू विकी भोयरचे माफ करा. 2 रन्सांनी स्थिर. आता बघिन नेमका अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतीय वुमेन्स संघाची खेळाडू पूनम यादव. तिची सुद्धा ही जर्सी क्रमांक 24 स्कोरबोर्डवर. धावसंख्या स्थिरावली 24 रन्सावर. काका देवगड साइडिक जेव्हा येतो तेव्हा प्रश्न पडता ह्या कात्रावर हापूसची आणि काजीची कलमा कशी धरली. त्यामागे सुद्धा एक मालवणी म्हणा, ज्याचे पूर्वज राजी त्याचे कात्रावर काजी. पूर्वज राजी असाचे लागतात. त्यांना राजीपानाचा पान फळ ठेवचा लागतात, त्यानंतर सगळा होता. म्हटलं जातात ज्याचे पूर्वज राजी त्याची तांबळावर भाजी. आखूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतो. फटको तर मोठो. बघता बघता चेंडू आकांड्या पार, गडग्या पार, माटवा पार, डायरेक्ट चंद्रार.
कवला डायरेक्ट चंद्रार नक्कीच ह्या गाणं परत ऐकण्याची मजा वेगळी असतली. गोंयकारांका मात्र ऐकांसारख्या वाटायचं नाही, कारण डायरेक्ट चंद्रार ह्या गाणं षटकारानंतर ऐकण्याची मजा वेगळी. सलग 2 षटकार आणि अजून 1 षटकार जर आकाश तू मारलंस तर 500 रुपये वैष्णव कोयंडे साहेबांचे जमा झालेले असत. आमच्या वेळाक आम्ही खेळू तेव्हा आमका खेळ सोडूचो लागलो, कारण घरातून एकच प्रश्न विचारलो जायचो, खेळान कोणाचा पोट भरला. आज सांगा हरकत नाही, आकाशचा तर नक्की भरताला. आखो टप्प्याचा चेंडू होतो, अनिकेत देसाई बीट झालो. जो चेंडू मेडन ठरला असतो अशा चेंडूवर दुसऱ्या रनचा इरादो अगदी सफल झालो. पहिलो रन्स मिळत की नाही अशी शंका होती. त्या जागेवर दुसरो रन पुरो. एक मालवणी म्हण आठवली, नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया. लेग बायच्या स्वरूपात 2 रन्सांनी जी धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर 38. पाठलाग चालू असा तो 61 रन्सांचो. विकी भोईर 4 चेंडूत थोडीशी महागडी गोलंदाजी. 5वं चेंडू आता मात्र चेंडू रवलो मेडन. मालवणीत पोलांडो चेंडू, कुवांडो चेंडू. गोलंदाजाच्या दृष्टीने एक सुंदर चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 38 रन्सावर. 3ऱ्या ओव्हरीचो शेवटचो एक मात्र चेंडू शिल्लक. मालवणी भाषेत ज्याका भैरवी घालणा म्हटली जाता अशा प्रकारचो हे शेवटचो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर येतलो तो विकी. अनिकेत देसाई विकेट किपरच्या भूमिकेत अतिशय सुंदर कामगिरी. ज्या चेंडूवर हमखास रन बघूक मिळालो असतो अशा चेंडूवर अनिकेत देसाईन टिपलेलो झेल. 3 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती 38 रन्सावर. पाठलाग चालू असा तो 61 रन्सांचो. शेवटचो चेंडू होतो विकी भोईरचो, ज्याका मालवणी भाषेत भैरवी घालणा म्हटली जाता. भैरवी म्हटल्यानंतर देवगड तालुक्यातले नामवंत बुवा आठवतात. या देवगड तालुक्यात ज्या मिठभावमध्ये ही स्पर्धा चालू आहे, ज्या देवगड तालुक्यामध्ये ही स्पर्धा चालू आहे, त्या देवगडने एकापेक्षा एक नामवंत बुवा दिलेले असत. विजय परब, चंद्रकांत तिर्लोटकर, आनंद जोशी, अजित मुळम, विजय पुजारे, बाबा हरम, राजेंद्र प्रभू, प्रदीप पांचा, प्रभाकर धुरी, राजेंद्र मोंडे, संदीप पुजारे, दीपक पाळेकर, शुभम पाळेकर, विनायक कदम, संतोष कलनाथ, संतोष जोईल, संदीप लोके, प्रणव घाडी, सुधाकर घाडी, देवदत्त पुजारे, समीर महाजन, आरती पाळेकर, चंद्रकांत कदम, जयराम घाडी, गणपत घाडी या सगळ्या देवगडच्या सगळ्या बुवांका मानाचो मुजरो करताय. 3ऱ्या ओव्हरीचो खेळ होता समाप्त. माईक सुपूर्द करताय आमचे पुढचे समालोचक खास अलिबाग वरसून या स्पर्धेत इलेले काका म्हात्रे सरांकडे. 41चो पाठलाग. धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. अठरा चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे सामना जिंकायला. या ठिकाणी आज मालवणीमध्ये आपण अतिशय सुंदर समालोचन यूट्यूबच्या माध्यमातून 182 देशामध्ये आपण पाहत असाल आणि रायगडमधले अनेक खेळाडू या ठिकाणी खेळतात. येस, पॉवर प्लेचं अर्थातच बॅटिंगचं या ठिकाणी षटक असणार आहे आणि अर्थात बादल चौधरी सर या ठिकाणी आपल्याला पाहतात. निश्चितच एक सुंदर मालवणी भाषेमधले त्या म्हणी या ठिकाणी आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. तर स्वागत आहे आपलं. वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र आपण पाहतात 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे सामना जिंकायला. इथे मात्र आपण पाहतात तो अर्थातच रजत मुंडे हा चांभारली तालुका खालापूर जिल्हा रायगडचा हा खेळाडू, एक आक्रमक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. खेळतो वैयक्तिक 1 षटकाराच्या माध्यमातून त्याने 9 धावांचं योगदान दिलं आहे. आणि नवीन फलंदाज मंदार गुरव या ठिकाणी मैदानामध्ये. तर गोलंदाज मात्र आपण पाहतात अंगद पाटील अर्थात इनामपुरी पनवेलचा हा गोलंदाज. या ठिकाणी मात्र पहा एक चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, अपील केलं गेलं होतं. चेंडू ते पाहतात तो गेला अर्थातच सेलिम मिडाफ क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान. तर माफ करा गोलंदाज अर्थात गौरेश नागवेकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज आहे. गोव्याचा हा खेळाडू. तर 1 धावफलकात नोंदवली जाते. 1 धाव मिळते संघाला. एकूण धावसंख्येत 1नी वाढ झाली. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 39. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. गोलंदाज गौरेश नागवेकर पेडणे एक्सप्रेस अर्थातच पेडणे एक्सप्रेस या नावाने संबोधत जातं. बऱ्याच भागात आपण पाहतात की जसं अलिबाग एक्सप्रेस, रायगड एक्सप्रेस अर्थातच विश्वजित ठाकूर मोठ्या नावाने संबोधलेला दिघोडे उरणचा अशा पद्धतीचे एक्सप्रेस अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र गोव्याची ही एक्सप्रेस या ठिकाणी मात्र पाहतायत की एक चांगली कामगिरी करत असताना समोर मात्र फलंदाज खेळणी तयार असेल. तो आता नवीन आलेला फलंदाज मंदार गुरव.
परेल मुंबईचा रहिवासी असलेला हा खेळाडू या ठिकाणी मात्र पहा कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंगॉन व क्षेत्राचे चेंडू घेणार त्यामुळे एक धाव संघाच्या खात्यात नोंदवली जाते. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळीचं युद्ध आपण या ठिकाणी पाहतात. आणि जसं कालही मी कालच्या रजनीमध्ये सांगितलं होतं की उद्याचे रजनीमध्ये उद्याच्या रात्र दिवस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थात भारतामधले अनेक नामवंत खेळाडू, मगाशी जो आकाश बाद झाला तो अर्थात राजस्थानचा खेळाडू या ठिकाणी मैदानातून परतला. हे निश्चितच चांगलं योगदान. 40 धावा धावफलकावर आल्यात. 21 धावांची अजूनही गरज आहे. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. रजत मुंडे या ठिकाणी डावखुरा फंडच आहे. चांबारली अर्थातच रायगड जिल्ह्यामधलं खालापूर तालुक्याचा खेळाडू याने एका धावेचं योगदान दिलं. एक जाडजूड बांध्याचा खेळाडू, अशा खेळाडूंना आम्ही अर्थात खात्यापित्या घरचे खेळाडू असं म्हणलं जातात. आणि या ठिकाणी खूप चांगले योगदान त्याने अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये रायगड जिल्ह्याला, पनवेल तालुक्याला दिलं आहे. इथे मात्र तुम्ही पाहतात अर्थातच गोवा राज्याकडून खेळत असताना मात्र माफ करा या ठिकाणी मात्र कोयंडे 11 कालवी संघाकडून खेळत असताना व या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावेळी हा चेंडू मात्र आपण पाहिलात पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव म्हणजे संघाला. षटक क्रमांक चौथं या ठिकाणी मैदानामध्ये मार्गस्थ असताना धावा धावप्रकार येऊन पोहोचल्यात त्या 42 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. 42 धावा धावफलकावर आल्यात. म्हणजे येणाऱ्या षटका चेंडूमध्ये अर्थातच तुम्ही पाहिलात तर अर्थातच धावांची गरज आहे ती 19 धावांची. पुन्हा एकदा छोट्या रमणी गोलंदाजी पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने रजतसाठी हा चेंडू या ठिकाणी मात्र काट करण्याचा प्रयत्न केला आहे. थर्डमॅनच्या दिशेने या ठिकाणी चेंडू आपण पाहू शकता. मात्र चांगलं क्षेत्रक्षण देखील तितकं पाहायला मिळालं. एक धाव काही रोखू शकत, एक धाव मिळेल संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 61 धावांचा पाठलाग. प्रति षटक 10.16ची गरज असताना इथे मात्र कोयंडे 11 कालवी संघाची धावसंख्या धावफलक येते ती 43. 3 फलंदाज गमावल्यानंतर आलेली धावसंख्या तुम्ही पाहतात. गोलंदाज गौरीश नागवेकर गोव्याचा हा खेळाडू पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र यॉर्करबद्दल चेंडू ब्रह्मास्त्र फेकला होता. कारण गोलंदाजचा ब्रह्मास्त्र म्हणजेच यॉर्कर चेंडू असं म्हणलं जातं. चेंडू अर्थात पाहिलं तर भारतीय संघाच्या मधून झहीर खान जे 6 षटकामध्ये किमान 3 चेंडू या ठिकाणी अर्थात ब्रह्मास्त्र म्हणून जे यॉर्कर फेकायचे आणि या चेंडूंवर धावा यायचे नाहीत, विकेट मिळायच्या. हा मात्र ब्रह्मास्त्र. सामना रामेश्वर सावडाव विरुद्ध कोकण पॅकर्स यांच्यात. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी नाणेफेकीसाठी देवगडचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य सन्माननीय आमचे श्रद्धास्थान सन्माननीय श्री सुनीलभाई पारकर यांच्या या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होत आहे. कोकण पॅकर्स मुंबई विरुद्ध रामेश्वर सावडाव यानंतर होणारा सामना आहे. तर नाणेफेकीचा निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. इथे मात्र आपण पाहता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. चला ती ग्रामसभा आपण अर्थातच या ठिकाणी बंद करा आणि वळूया आपण मैदानाकडे. या माळवणी शब्दांचा मी निश्चित आता महाराष्ट्रामध्ये या शब्दांचा निश्चित वापर करेन. कारण सुरुवात करेन ते परवा अलिबागच्या टुर्नामेंटमध्ये. धावफलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 44. लक्ष्याचा विचार केला तर आता 17 धावांची गरज आहे आणि षटकं बाकी आहेत ते अर्थातच 2 षटकं म्हणजे 12 चेंडू आणि 17 धावा. या माळवणमध्ये आल्यानंतर या सिंधुदुर्गात आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या गोष्टींचा वापर निश्चितच मी मराठीच्या समाजाच्या माध्यमातून आता मात्र मुंबई, ठाणे, भिवंडी किंवा अगदी पुणे, नाशिक या परिसरामध्ये करण्याचा प्रयत्न, अगदी रायगडमध्ये देखील निश्चित या ठिकाणी पाहायला नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. तर वळतो आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र 5वं षटक गोलंदाजीसाठी नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाज प्रसन्न पाटील अर्थात पनवेल तालुक्यातला हा खेळाडू. तर कातळीची जी क्रिकेट स्पर्धा नुकताच झाली त्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे पारितोषिक या खेळाडूला मिळालं होतं. इथे मात्र पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेतून बॅटचा वरची कडी इथे पाहायला मिळाली आणि गोलंदाज प्रसन्न पाटील याला मिळालं पहिलं यश इथे मात्र पहिल्या चेंडूवर.
पहिलं यश इथे पाहायला मिळालं. अर्थातच 5व्या नंबरचा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला. तो अर्थातच या ठिकाणी मंदाव गुरव याची खेळी समाप्त 3 या वैयक्तिक धावसंख्येवर. 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. नवीन फलंदाज मैदानामध्ये कौस्तुभ. लालबागचा गणपती अर्थातच मुंबईमधलं नेहमी आपण पाहायला मिळतं. याचं दर्शन करण्यासाठी तुम्हाला अगदी दिवसभर प्रतीक्षा करावी लागते. या लालबागचा हा फलंदाज कौस्तुभ या ठिकाणी मैदानामध्ये 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. प्रसन्न पाटील जो कात्रीची क्रिकेट स्पर्धा नुकतीच झाली होती राजापूरची, यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिकाला मिळालं होतं. हुक करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि प्रसन्न पाटीलला मिळत आहे आणखीन एक जबरदस्त यश. पनवेल तालुक्यातला एक जबरदस्त हा खेळाडू. जर मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र रजतची खेळी समाप्त. रजत मुंडे या ठिकाणी खालापूर पनवेल तालुक्यातला खेळाडू या ठिकाणी मैदानातून 11 धावांचं योगदान देऊन मैदानातून परतलाय. आणि आता मात्र समीकरण बनते ते अर्थातच येणारे चेंडू बाकी आहेत ते या षटकातले 4 आणि उर्वरित पुढच्या षटकातले 6. एकूण 10 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावफलकावर धावा इथे पडलं 44 आणि लक्ष्याचा पाठलाग केला तर अर्थातच 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करता 17 धावांची गरज आहे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. प्रसन्न पाटीलला मिळालं यश, दुसरं यश. आणि नवीन फलंदाज मैदानात आशिष, नवीन फलंदाज आशिष. एंटाफिल वडाळ्याचा हा खेळाडू मात्र इथे मात्र प्रसन्न पाटील ज्याला निश्चितच विकेट हॅट्रिकच्या पटलावर इथे आपल्याला पाहायला मिळेल. ही संधी त्याला मिळाली. संधीचं सोनं करणार का? एक यशस्वी गोलंदाज पनवेल तालुक्याचा हा खेळाडू. इथे मात्र थोडीशी उंची होती. स्वैरचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. खेळाडूंच्या कक्षामधून कोणी आवाज देऊ नका कारण हे तटस्थ 5 पंच या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतात. तर पंचांचा स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव संघाला मिळते. धावफलकात 1 वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 45 आणि आता मात्र समीकरण म्हणते ते 16 धावांची गरज आहे. आशिष आणि कौस्तुभ ही जोडी मैदानामध्ये. 5 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अर्थातच विकेट हॅट्रिक अजूनही शक्य आहे. इथे मात्र पहा गुडलेग स्पॉटवर चेंडूचा फेकी केली होती. अर्थातच वेगामध्ये प्रचंड बदलाव ते या ठिकाणी ज्याला पाहायला मिळतं. तिथंच संत गतीने थोडासा चेंडू फेकला. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. डावखोर फलंदाज समोर आहे आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रसन्न आपल्या बॉलिंग मार्कवर. आशिष या ठिकाणी मात्र प्रयत्न करतोय. इथे पहा शेतीचे चेंडू येतोय. हा झेल इथे पाहिला. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली प्रसन्न पाटील. आणि कातळीची ती क्रिकेट स्पर्धा 15 दिवसापूर्वी झालेली जिथे अमोल जमदाडेने जे समालोचन केलं होतं की लाजवाब समालोचन आणि तिथे आपण का या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलो हे दाखवून दिलं ते प्रसन्न पाटीलनी. मात्र या ठिकाणी 0 डकआउट. बदकाच्या अंड्यावर बसून मैदानातून परतला. 6 फलंदाज आतापर्यंत गमावले गेले आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येतोय विक्रांत. एंटाफिलचा हा खेळाडू मुंबईने क्रिकेट विश्वाला खूप चांगलं योगदान दिलं. अगदी सुनीलजी गावस्कर, अजितजी वाडेकर, सचिनजी तेंडुलकर यासारखे करमंडळी अर्थात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पण मुंबईमध्ये जाऊन या ठिकाणी त्यांनी आपलं घडवलेलं आयुष्य, घडवलेलं भविष्य याचा विचार करता खूप चांगले योगदान त्यांच्यामध्ये मिळाले आहेत. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 45. 16 धावांची अजूनही गरज आहे. आणि पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज प्रसन्न पाटील.
यावेळी मात्र पहा जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे पुलचा फटका 3 विकेट गेल्यानंतर मात्र फलंदाज ही हिंमत हारली नाही. त्यांनी पाहिलं कुठं थोडासा चेंडू इथे आला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं. डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे येतोय संजीवनी षटकार. धावा येतात त्या 51. अजूनही 10 धावांची गरज आहे. या षटकातला अंतिम चेंडू बाकी आणि त्यानंतर येणारं षटक. आता 7 चेंडू आणि 10 धावा. हृदयाची ठोके वाढवणारा सामना इथे पाहायला मिळतो. एका बाजूला कोयंडे 11 कालवी संघाच्या बाजूने सामना झुकतोय तर दुसरीकडे आपण पाहिलं तर आरवी कोरेगाव गोवा. अनिश्चितीकरण या क्रिकेटचा नियम. या ठिकाणी पहा पुन्हा एकदा एक चांगल्या चेंडूची अर्थातच समाप्ती नाही होत आहे. सोयरीचा इशारा येतोय. 1 धावीचे योगदान मिळते. 52 धावा धावप्रकार येत आहेत. क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ आम्ही का म्हणतो याचं कारण असं आहे की सरड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेट, राजकारणातल्या राज्यकर्तेपणे बदलणारं क्रिकेट अर्थात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. अर्थातच पाकिस्तानमधलं राजकारण, इंग्लंडमधलं हवामान आणि आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीचं मनाचा रागरंग याचा जसं आपण निश्चितच ओळख करू शकत नाही त्याच्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट देखील असं असतं की या ठिकाणी क्रिकेटमध्ये देखील कोणीही निश्चितच या ठिकाणी सांगू शकत नाही ठामपणे की नेमकं काय घडेल. वळी आपण मैदानाकडे. फलंदाज तयार नव्हता. उजव्या हाताने फलंदाज ज्याने विक्रांतने षटकाराने खातं उघडलं होतं. 3 फलंदाज प्रसन्न पाटील यांनी बाद केले होते असताना देखील पहा एक सुंदर फटका मारला. 6 धावांचं योगदान मिळालं आणि सोयरी चेंडू देखील इथे टाकला गेला. या ठिकाणी मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती होतोय. दाद मागणी पंचांकडे. पंचांचा निर्णय अंतिम आहे कारण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं तर उमेश मांजरेकर सर, अमरोज अलिमडा सर, दीपकजी धुरी सर, मंगेशजी धुरी सर आणि सुशीलजी शेडगे सर हे जे 5 पंच आपण इथे पाहायला मिळतात आणि त्यांची अतिशय चांगली कामगिरी. धापलकर धावा येऊन पोहोचला ते अर्थातच 52 धावा आणि समीकरण आपण पाहणार आहात 61 धावांचं लक्ष. 52 धावा धापलकर आल्यात म्हणजे अजूनही 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. आणि ह्या षटकाचा आपण विचार केला तर प्रसन्न पाटील यांनी एकूण तब्बल षटक फेकलं होतं. या षटकात त्यांनी 3 विकेट प्राप्त केले. ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली आणि धावा धावलकर खर्च केल्या त्या 8 धावा. अर्थातच चांगलं षटक नाही म्हणता येणार परंतु 3 विकेट मात्र त्या ठिकाणी मिळाल्या आणि धावाही देखील आल्यात. म्हणजेच 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनाचे असं या षटकाचं निश्चितच उल्लेख करता येईल. या ठिकाणी आपण मैदानात वळतोय अंतिम षटकाकडे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहणार आहोत धावांची गरज आहे. सामना जर बरोबर झाला तर अर्थात इथे कोणत्या प्रकारची नाणेफेक, कोणत्या प्रकारची विकेट किंवा कोणत्या प्रकारचं या ठिकाणी अर्थातच कंपनी चेसिंग याचा विचार केला जाणार नाही. मात्र सुपर ओव्हर खेळलं जाईल आणि आज या रजनीमध्ये काल आणि आज अशा प्रकारचं अर्थात आयोजकांसमोर कोणत्याही प्रश्नचिन्ह निर्माण झाला नाही. परंतु सुरुवात आता मात्र शेवटचे षटक घेऊन ज्याचा मगाशी उल्लेख केला होता अर्थात अंगद पाटील पनवेल तालुक्याचा हा खेळाडू, इनामपुरी गावाचा हा खेळाडू या ठिकाणी मात्र शेवटचे षटक फेकण्यासाठी येतोय. समीकरण बनते. धापलकर धावा आल्या त्या 52. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. उंच प्रवास अंगद पाटील यांनी अनेक क्रिकेटची मैदानं गाजवलीत. अखाते देशामध्ये देखील जाऊन आला. पनवेलचं नाव त्यांनी निश्चित उंच केलं. पनवेल म्हणलं की उस्मान पटेल, आकाश तारेकर, सुमित डोंगडे, अर्थातच विशाल जितेकर आणि त्याचबरोबर या ठिकाणी अंगद पाटील ही नावं लगेच आपल्यासमोर पुढे येतात. पहिला चेंडू या षटकातला या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला आहे. फटक्यामध्ये ताकद नव्हती. अर्थातच यावी लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय मिडऑफला आणि तोपर्यंत 1 धावीचं योगदान मिळालं ते फलंदाज झाला. 1 धाव मिळते फलंदाज. या ठिकाणी धापलकर वाढ होते 53. 1 धाव मिळते फलंदाज आशिषला. समीकरण बनते येणारे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गेली 2 वर्ष आपण पाहिलं कोविडच्या या संपूर्ण महामारीमध्ये क्रिकेट फारसं आपल्याला पाहायला मिळाले नव्हते.
ओमाक्रॉन देखील या ठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी काही पेशंट देखील आपण पाहायला मिळतात. पण प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या चेहऱ्यावर आपण मुखपट्टी धारण करा आणि या अर्थात रोगाचा निश्चित आपण प्रतिकार करतोय आणि ती रुग्णसंख्या देखील आता महाराष्ट्रामध्ये फार कमी होताना पाहिली. वळी आपण मैदानाकडे. अंगद पाटील पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी, मात्र हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज पूर्णपणे या ठिकाणी बीट झालं. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय आणि अंगद पाटीलची अतिशय चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये एखादा चौकार एखादा षटकार आणि सामन्याची सूत्र पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाकडे येऊ शकतात, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना स्थान नाही असं नेहमी म्हटलं जातं. आणि इथे आपण पाहणार आहोत येणारी 4 चेंडू आणि 4 चेंडूवर 8 धावांची गरज. समोर मात्र फलंदाज खेळतोय या ठिकाणी अर्थातच विक्रांत, ज्यांनी षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलंय तुम्ही पाहायला मिळतात. ऑफसाईडला 4 ऑनसाईडला 5 क्षेत्ररक्षकाची विरचना असताना अंगद पाटील पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र पहा उजव्या यष्टीच्या बाजूने जाणारा चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडूला अर्थात पुल करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही ते फलंदाजच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता. 3 चेंडू 8 धावा समीकरण बनते. हा चेंडू अतिशय महत्त्वाचा असेल या सामन्यातला, कारण एका षटकात 1 धाव देखील अनेक गोलंदाजींनी देण्याचा प्रयत्न केला नव्हता. सामने जिंकलेत हे देखील वैशिष्ट्य आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. वळीया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र पहा चेंडूला अर्थातच खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्राचा चेंडू येतो. यष्टीच्या दिशेने चेंडू दिलाय. इथे मात्र यष्टी उघडली गेली आणि फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून बाहेर. त्या धावसंख्या धावचीच्या रूपाने बाद अचूक फेकी आणि अर्थात tenniscricket.in माध्यमातून या ठिकाणी तब्बल 3,500 प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेचे आनंद घेतात. हे देखील वैशिष्ट्य. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती मालवणचे प्रशासनिक कर्मचारी, आमचे बंधू सचिन भाऊ आपल्या परिवारासह इथं ह्या स्टेजवरती उपस्थित आहेत. रामेश्वर प्रतिष्ठान आणि बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आता मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज या ठिकाणी मात्र जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज अंगद पाटील या ठिकाणी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे पाहता स्वतः गोलंदाज चेंडूवर जाणार मैदान क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धावीचे योगदान मिळते. अंतिम चेंडू बाकी असेल आणि अंतिम चेंडूवर गरज आहे ती अर्थातच 55 धावा आणि या अंतिम चेंडूवर अर्थात एक षटकाराची गरज आहे. अंतिम चेंडू आणि षटकाराची गरज आहे. अर्थातच जावेद मेहदत यांनी चेतन शर्माला मारला तो षटकार अनेक वर्षापूर्वी आपल्याला आठवणीत आहे. हॅलो, एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे आणि या एका चेंडूवर जर षटकार मारला तर त्या फलंदाजासाठी सन्माननीय श्री शैलेश लोके यांच्याकडून 2,000 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आहे. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे आणि जर त्या फलंदाजाने षटकार मारला तर सन्माननीय श्री शैलेश लोके यांच्याकडून 2,000 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आहे. धन्यवाद. तर हुसेनसाठी या ठिकाणी ही सुवर्ण संधी 2,000 रुपयाचा पारितोषिक जर षटकार आपण मारला तर. आणि स्ट्राईकला मात्र या ठिकाणी आशिष. अंगद पाटील पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. या चेंडूवर मात्र अंगद पाटीलने सुंदर गोलंदाजी केली. अपील केलं गेलं. या ठिकाणी मात्र हा सामना 5 धावांनी जिंकतोय. अर्थातच 61 धावांच्या लक्षात पाठला करत असताना आरवी कोरेगाव गोवा संघ मात्र आपण पाहतात या ठिकाणी हा सामना जिंकतोय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कोयंडे 11 कालवी ए संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 5 धावांनी हा सामना जिंकलाय आणि काय गोलंदाजी केली ती अंगद पाटीलनी. आणि अर्थातच या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तब्बल 3,500 प्रेक्षक घड्याळाची वेळ पहा. धन्यवाद.
11:40 झालीत आणि ही स्पर्धा पाहतात या सर्व क्रिकेट रसिकांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन.